अमित ठाकरेंच्या मिशन पुणेला आई शर्मिला ठाकरेंची सुद्धा साथ बघायला मिळते। विद्यापीठातील विद्यार्थ्यांना न्याय हक्कांसाठी मनसेचं हे आंदोलन सुरू आहे। JW मॅरियट हॉटेल ते पुणे विद्यापीठ दरम्यान हे आंदोलन केलं जात आहे। मनसे नेते अमित ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन पार पडत आहे। अमित ठाकरे पुण्याहून लोकसभा निवडणूक लढवण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। तर बातमी पुण्यामधून येते। अमित ठाकरेंच्या मिशन पुणेला आई शर्मिला ठाकरेंची सुद्धा साथ बघायला मिळते। आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठा प्रतिसाद मिळताना आपल्याला बघायला मिळतोय। अमित ठाकरे पुण्यामधून लोकसभा लढवण्याची सुद्धा शक्यता यावेळेला वर्तवली जाते। आज अमित ठाकरेंचं मिशन पुणे बघायला मिळते। आज पुण्यामध्ये ते आंदोलन करतायत। मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते आंदोलक आपल्याला यावेळेला बघायला मिळत आहेत। पुणे विद्यापीठावरती हा मोर्चा आहे। तर तुषार झरेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, अमित ठाकरेंच्या मिशन पुणेला आई शर्मिला ठाकरेंची सुद्धा साथ बघायला मिळते। आला ना? ओके ओके। तुषार, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? तर अमित ठाकरेंचं हे आंदोलन आपण पुण्यामधून पाहतोय। अमित ठाकरेंचा हा मोर्चा आहे, मोठासा मोर्चा हा आज पुण्यामध्ये बघायला मिळतोय। पुणे विद्यापीठावरती हा मोर्चा आज धडकणार आहे। अमित ठाकरे हे या मोर्चाचं नेतृत्व करतायत। यावेळेला मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। तुषार, अमित ठाकरेंच्या मिशन पुणेला आई शर्मिला ठाकरेंची सुद्धा साथ बघायला मिळते। शर्मिला ठाकरे सुद्धा दिसत आहेत मोर्चामध्ये। नक्कीच आपण जर पाहिलं तर अमित ठाकरेंचा हा जो मोर्चा आहे तो पुणे विद्यापीठावरती धडकताना पाहायला मिळतोय। पोलिसांनी वेळोवेळी खरं तर हा मोर्चा अटकाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, मात्र अमित ठाकरेंचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी धडकल्याचं पाहायला मिळतात आणि ते खरं तर पुढे जाताना पाहायला मिळतात। एकंदरीत मोठ्या संख्येने खरं तर विद्यार्थी सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते विद्यापीठातील जे कुलगुरू आहेत त्यांना प्रश्न विचारण्यासाठी थेट जाण्याचा प्रयत्न या ठिकाणापासून करताना एकंदरीत पाहायला मिळतात। अमित ठाकरे असतील, शर्मिला ठाकरे असतील, ते खरं तर या मोर्चाचं नेतृत्व करताना एकंदरीत पाहायला मिळतात। मात्र दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर येणाऱ्या लोकसभेच्या धर्तीवरती अमित ठाकरे पुण्यातून लोकसभा लढणार का असाही प्रश्न खरं तर उपस्थित होतोय आणि त्याला खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दुजोरा जरी मिळत नसला तरी तशी तयारी खरं तर या ठिकाणी सुरू असल्याचं बोललं जातंय। खुद्द अमित ठाकरे खरं तर या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी आहेत। शर्मिला ठाकरे आहेत तेही खरं तर या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी आहेत। शर्मिला ठाकरे आहेत तेही खरं तर या ठिकाणी सहभागी आहेत आणि ते या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व करत हे खरं तर विद्यापीठात प्रश्न विचारण्यासाठी, कुलगुरूंना प्रश्न विचारण्यासाठी जाताना एकंदरीत पाहायला मिळतात। नक्की काय एकंदरीत संपूर्ण हे आंदोलन असणार आहेत आपण थेट त्यांच्याशी बोलण्याचाही खरं तर वेळोवेळी प्रयत्न करतोय, मात्र त्यावरती ते बोलण्यास टाळतानाही पाहायला मिळतात। कारण अमित ठाकरे असतील, त्यानंतर पुणे शहरातील पदाधिकारी असतील, ते काहीही बोलताना दिसून येत नाहीये। पोलिसांची खरं तर चर्चा सुरू आहे। या चर्चेमध्ये नक्की काय होते आणि काय एकंदरीत पुढल्या आंदोलनाची दिशा असणार आहे ते बोललं जाणार आहे। आल्यानंतर बोलतील प्लीज। अनेक जे नेते आहेत ते खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता पुणे विद्यापीठामध्ये सुरू आंदोलन आणि ते एकंदरीत पुढे जाताना पाहायला मिळतात। विद्यापीठातील कुलगुरूंना खरं तर पत्र दिले जाणार आहे। बाळा नांदगावकर असतील, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक नेते खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत। खुद्द शर्मिला ठाकरे ही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे ही जी हा जो मोर्चा आहे तो पुढल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या धर्तीवरती आहे का किंवा याची संपूर्ण तयारी सुरू आहे का असाही खरं तर प्रश्न उपस्थित होतोय। अमित ठाकरे गाडीत बसून खरं तर विद्यापीठामध्ये कुलगुरूंना भेटण्यासाठी जात आहेत। विद्यापीठात कुलगुरूंना भेटल्यानंतर अमित ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करतील। शर्मिला ठाकरे असतील, त्यानंतर अनेक जण ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। नक्की
या संपूर्ण परिस्थिती पाहता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवरती पुण्याची जी लोकसभा आहे, पुण्याची जी जागा आहे ती कोण लढणार यावरती खरं तर आज महत्त्वाचा विषय राहणार आहे. त्यावरती अमित ठाकरे काय बोलतायत, अमित ठाकरेंचंही नाव खरं तर पुण्याच्या लोकसभेसाठी चर्चिले जात असल्यानं एकंदरीत या संपूर्ण घडामोडींकडे अमित ठाकरे काय बोललं जात आहेत, अमित ठाकरे काय एकंदरीत सांगतायत तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हे जे सर्व जे नेते आहेत ते खरं तर पुढे या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात आहे आणि ते पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत त्यांना खरं तर हे आता निवेदन देणार आहेत, विद्यापीठाच्या कुलगुरूंपुढे आपलं प्रश्न मांडणार आहेत आणि त्या प्रश्नांना एकंदरीत विद्यापीठाचे कुलगुरू असतील ते काय उत्तर देत आहेत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमित. तुषार, खरं तर मोठं शक्ती प्रदर्शन पुण्यामध्ये मनसेचं बघायला मिळतंय. न्याय हक्कांसाठी मनसेचं आंदोलन सांगितलं जाते, नेमक्या काय मागण्या आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये हे खरं तर शक्ती प्रदर्शन असल्याचंही बोललं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विद्यार्थी सेना खरं तर हे आंदोलन करत आहे. महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून खरं तर विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना खरं तर निवेदन ही या ठिकाणी देण्यात येणार आहे. माझ्या मागे जर आपण पाहू शकता तर ही मोठ्या प्रमाणामध्ये जे विद्यार्थ्यांची जी गराडा आहे तो खरं तर पुणे विद्यापीठ परिसरात आहे आणि ते खरं तर कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी एकंदरीत पोहोचल्याचं पाहायला मिळते. कुलगुरूंना पत्र देण्यासाठी अमित ठाकरे असतील, शर्मिला ठाकरे असतील ते खरं तर पुढे मार्गस्थ झालेले आहेत. ते पत्र दिल्यानंतर ते काय एकंदरीत कुलगुरू याच्यावरती काय तोडगा काढतात हेही पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र जर आपण पाहिलं तर पुणे विद्यापीठातील वसतिगृहाचा प्रश्न असेल, त्यानंतरून नगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये विद्यापीठाचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या विभागातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि इतर ज्या मागण्या आहेत त्या खरं तर 8 ते 9 मागण्या आहेत आणि त्या मागण्या सुटाव्यात यासाठी खरं तर हे संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील ते एकंदरीत मोर्चा काढताना, धडक मोर्चा काढताना दिसून येतात. नक्कीच तुषार, मोठा प्रतिसाद मिळताना सुद्धा बघायला मिळतो. सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी तुमच्याकडून माहिती घेत राहू. धन्यवाद तुर्तास या माहितीसाठी.